महाराष्ट्राचा। ग्रामपंचायत कदमवाक वस्ती हद्दीत दिनांक 14/9/2025 रोजी अतिवृष्टी होऊन तेथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले। काहींचा तर संसार उघड्यावर पडला, तसेच त्यांचा जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले। आजपर्यंत अतिवृष्टीला बाधितांना नुकसान भरपाई न मिळाल्याने कदमवाक वस्तीच्या माजी उपसरपंच राजश्री काळभोर यांनी ग्रामस्थांसह आमरण उपोषण सुरू केले। अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर समोर हे उपोषण सुरू असून त्याला ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दिला। राजश्री काळभोर यांच्याबरोबर ग्रामस्थ पण उपोषणाला बसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या उपोषणाकडे लागले आहे। याबाबत काळभोर यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते। ग्रामपंचायतीने पंचनामे करून ते महसूल विभागाकडे सोपवले होते, मात्र जाहीर झालेल्या यादीत अनेक बाधितांची नावे वगळण्यात आली असून काही पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यातच आले नाहीत, असा आरोप काळभोर यांनी केला आहे। पंचनामे वेळेत सादर न करणाऱ्या संबंधित ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि बाधितांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे। नमस्कार, मी राजश्री उदय काळभोर। 14/9/2025 रोजी जो अवकाळी पावसामुळे जे लोकांच्या घरात पाणी शिरून लोकांचं अन्नधान्याचं तसंच शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, ते नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला काहीतरी रक्कम मिळालीच पाहिजे। जोपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आणि कुटुंबांना मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण चालू ठेवणार। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी सचिन सुंबे, लोणी काळभोर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।